कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या चौकशीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी अपेक्षा असल्याचं पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी सांगितलंय। गोविंद पानसरे यांचा आज 6वा स्मृतिदिन आहे, पण अद्यापही मारेकऱ्यांचा शोध काही लागलेला नाहीये। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभात फेरीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। या प्रभात फेरीला गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, सून मेघा पानसरे, कॉम्रेड दिलीप पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त आज मॉर्निंग वॉकला सुरुवात झालेली आहे। ज्या ठिकाणी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाल्या त्या ठिकाणाहून हा मॉर्निंग वॉक आहे तो नियोजित स्मारकापर्यंत जाणार आहे। घराच्या अगदी जवळपास गोविंद पानसरे यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता। 6 वर्ष पूर्ण झाली या हल्ल्याला, मात्र 6 वर्षानंतर देखील कुठलेही मारेकरी आहेत ते पकडण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे मारेकऱ्यांना तातडीनं पकडावं। सरकार बदललेलं आहे, या सरकारकडून देखील खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्या व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। कारण 6 वर्ष जर मारेकरी पकडले जात नसतील तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। याच ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता आणि उमा पानसरे त्यामध्ये जखमी झाल्या होत्या। गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाल्यानंतर 6 वर्ष कुठलेही मारेकरी पकडले गेलेले नाहीत। त्यामुळे आता पानसरे कुटुंबियांकडून त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांच्याकडून एक मागणी होती की 6 वर्ष जर मारेकरी पकडले जात नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय हाल होत असेल। त्यामुळे आत्ताच्या सरकारनं कुठंतरी यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून SITला सूचना देऊन जे 6 वर्षामध्ये तपास झाला त्याचा आढावा घेऊन तातडीनं मारेकऱ्यांना पकडावे अशा पद्धतीची मागणी आहे ती पानसरे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।